नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म सुद्धा आता अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत. तुमचा सुद्धा फॉर्म जर मंजूर झाला असेल, अप्रूव्ह झाला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. काही दिवसामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, परंतु तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला जर लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल, आमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं? तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. तुमचं आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून गुगल ओपन करा. गुगलवरती इथे सर्च करा myaadhar.uidi.gov.in. डायरेक्ट लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला यायचंय वेबसाईटवरती. या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे खाली अंगठ्याचं चिन्ह दिसतंय आणि त्याच्या खाली लॉग इन बटन आहे. तर त्या लॉग इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा विचारलाय. लेटर नंबर ज्या बॉक्समध्ये दिसतंय काळ्या अक्षरामध्ये ते इथे टाकून लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचं. मी इथे टाकून घेतो, लॉग इन विथ ओटीपी करतो. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेजारील आधार सेंटरमध्ये जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या. तर ओटीपी आलाय, ओटीपी इथे टाकायचा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये खाली तुम्हाला 5 नंबरचा ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. हा जो ऑप्शन दिसतोय बँक सीडिंग स्टेटस, याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. जर असं येत असेल, कॉंग्रॅच्युलेशन येत असेल, तर तुमचं इथे कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल. आता इथे पहा, बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे जे काही माझे पैसे येणार आहेत, या महिलेचे पैसे येणार आहेत, ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच येणार आहेत लाडकी बहीण योजनेचं. आणि बँक सीडिंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय दाखवतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर, इथं जी बँक दिसतीये त्याच बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमचं आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे. कारण हे जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजे डीबीटी एनपीसीआय मार्फत पैसे जमा होणार आहेत. तर या बँकेच्या खात्यामध्येच तुमचे पैसे जमा होतील. परंतु इथे जर तुमचं इनऍक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं? तर तुम्ही पहिला ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्टली पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जे काही पोस्टाचे डिजिटल अकाउंट आहे ते तुम्ही काढू शकता. तुमचं जे काही लिंकिंग प्रोसेस आहे ती 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल. आणि जर पोस्टात नसेल जायचं तर कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचं जे काही आधार डीबीटी आहे जे एनपीसीआय ला लिंक करून घ्यायचं आहे, तिथे एक फॉर्म भेटेल, त्यांना फॉर्म भरून तुम्हाला द्यायचं आहे. तेव्हा तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक होईल आणि त्यानंतर काही दिवसाने ते तिथे लिंकिंग दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करायची आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.